हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती म्हणजे आरोग्यविषयक असतील, आजारांची असतील, उपचारांची असतील, प्रतिबंधात्मक उपायांची असेल, जेणेकरून आपलं आरोग्य हे उत्तम राहावं, आपल्या कुटुंबाचं आरोग्य हे चांगलं राहावं आणि त्यासाठी आपल्याला ती मदत हो. आणि आजचा आपला विषय आहे सांधेदुखी आणि आधुनिक उपचार पद्धती. आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर राजेंद्र खैरे. डॉक्टर राजेंद्र खैरे हे नाशिकमधील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. नाशिक येथील सुपरिचित श्री गुरुजी रुग्णालय येथे संस्थापक सदस्य म्हणून ते काम पाहतात आणि मागील 15 वर्षांपासून रुग्णालयात हेड ऑफ डिपार्टमेंट आणि सिनियर जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून कार्यरत आहेत. सरांनी आतापर्यंत लाखो रुग्ण ट्रीट केले आहेत. त्यात जवळपास 11,000 रुग्णांवर त्यांनी शस्त्रक्रिया देखील केल्या आहे. सोबतच 500च्या वर रुग्णांची रिप्लेसमेंट सर्जरी त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आणि त्याही कुठल्या कॉम्प्लिकेशन्स शिवाय. सर नाशिकहून ऑर्थोपेडिक सोसायटीचे माजी सेक्रेटरी म्हणून देखील कार्यरत होते. याशिवाय सरांचे श्री गुरुजी रुग्णालय संचलित सेवा संकल्प समितीद्वारे 51 आदिवासी पाड्यांवर देखील सोशल सर्व्हिसमध्ये मोठं योगदान आहे. सरांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. मी डॉक्टर राजेंद्र खैरे आपलं स्वागत करतो कार्यक्रमामध्ये. थँक्यू सर. जसं की आपला सांधेदुखीचा विषय आहे, विशेषतः सांधेदुखी म्हटलं की मुख्य गुडघा हा प्रकार असतो. तर गुडघ्याची झीज का होते किंवा गुडघेदुखी ही का सुरू होते? धन्यवाद. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज जर भारताची लोकसंख्या बघितली तर साधारण सगळ्यात यंग पॉप्युलेशन असं म्हटलं जातं. पण त्याचा दुसरा भागसुद्धा आहेत की तेवढीच मंडळी आपल्याला पुढच्या आयुष्यांमध्ये त्यांना ऑस्टिओआर्थरायटिस हा होणार आहे. ऑस्टिओआर्थरायटिसचे महत्त्वाचे 5 कारणं आपल्याला सांगता येतील, ज्यामध्ये वयोमानानुसार होणारा शरीरातले बदल, ज्यामध्ये गुडघा झिजतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. त्यासोबतच रुमेटॉइड आर्थरायटिस हा आजार, त्याचं हे दुसरं महत्त्वाचं कारण आहे. तिसरं आहे रुमेटॉइड आर्थरायटिस सोबतच सोरियाटिक आर्थरायटिस, त्यासोबतच एखाद्या रुग्णाला जर ॲक्सिडेंट झालं आणि ते सांध्यातून जर मोडलं त्याला आपण पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस म्हणतो. ही कारणं साधारण ऑस्टिओआर्थरायटिस होण्यासाठी प्रवृत्त ठरतात. बरोबर. ओके. सांधेदुखीवर कोणत्या पद्धतीचे उपचार हे उपलब्ध आहेत? म्हणजे गुडघा बदलणं ही एकच शस्त्रक्रिया आवश्यक असते का? नाही, तसं म्हटलं तर आपण त्याला स्टेप लॅडर अप्रोच त्याला साधारण असतो. एखादा कुठलाही रुग्ण आपल्या ओपीडीमध्ये आल्यानंतर त्याचा आपण जेव्हा एक्सरेस काढतो, जे आपण स्क्रीनमध्ये बघतोय की त्याला आपण 4 वेगवेगळ्या ग्रेड्समध्ये आपण त्याला विभागतो, ज्याला आपण केलिंग लॉरेन्सन ग्रेड्स म्हणतो. ज्यामध्ये ग्रेड 1मध्ये आपण क्लिनिकल सिम्पटम्सवरून त्या पेशंटला जज करतो. त्याच्यामध्ये खूप जास्त रेडिओलॉजिकल सिम्पटम्स आपल्याला रेडिओलॉजिकल सायन्स दिसत नाही. त्याच्यानंतर दुसरा आहे माइल्ड, ज्याच्यामध्ये जॉईंट स्पेस दोन्ही आडांमधले कमी होते असं आपल्याला वाटतंय, डाऊटफुल ज्याला म्हणतो. ग्रेड 3मध्ये आपण एका साईडचे जो सांधा असतो त्याला आपण 2 कंपार्टमेंटमध्ये डिवाईड करतो आणि आतमधले एकाच कंपार्टमेंटमधले जर जॉईंट स्पेस कमी झाली त्याला आपण ग्रेड 3 म्हणतो. आणि ग्रेड 4मध्ये हे दोन्ही कंपार्टमेंटमधले जागा कमी झालेली असते, त्याच्यात भरपूर सूज आलेली असते, त्याच्यामध्ये ऑस्टिओफाईट्स तयार होतात, याला आपण ग्रेड 4 म्हणतो. त्यामुळे पेशंट्सनुसार आपण टेलर्ड मेड उपाय या सगळ्या रुग्णांना देत असतो. ज्यामध्ये जे रुग्ण अगदीच पहिल्या ग्रेडमध्ये आलेले असतात अशा रुग्णांना आपण काही काउन्सिलिंग असेल, ज्यामध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आहे किंवा वेट रिडक्शन. आज आपण बघतो की खूप सारे आजार हे वेट्समुळं पण सुद्धा होत असतात. त्यामुळे वेट रिडक्शनचे काही प्रोग्राम्स आपण त्यांना देतो. लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये चालणं असेल, फिरणं असेल, हे सगळं सांगतो. मांडी घालणं टाळा हे सगळं सांगतो. स्टेअर्स अप डाऊन हे करायला आपण टाळतो, ज्याला आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्समध्ये या सगळ्या गोष्टी आपण रुग्णाला सांगतो. त्यासोबतच जर पुढे जर त्या रुग्णाला असं वाटलं की त्याला या सगळ्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्सनी काही फरक पडत नाही आहे, अशा रुग्णांना आपण मेडिसिन्स, तोंडाने काही वाटे काही मेडिसिन्स आपण देतो. त्यानेही जर बरं वाटलं नाही तर मग पुढे जाऊन त्या रुग्णांना इंट्राआर्टिक्युलर इंजेक्शन्स, ज्याच्यामध्ये विस्को सप्लिमेंट्स असतात, नॉर्मल ऑइल जे वयामानानुसार कमी झालेलं असतं ते इंजेक्शनसुद्धा आपण त्या सांध्यामध्ये इंजेक्ट करतो. त्याच्याही पुढची प्रोसिजर जी म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये या काही रुग्णांना याच्यानेही कमी जर नाही झालं तर मग मात्र त्या सांध्यांमध्ये दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून आतमधला जो काही खराब झालेला पोर्शन आहे, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये आर्थ्रोस्कोपिक डेब्राइडमेंट म्हणतो, ती करतो. ते झाल्यानंतरही जर असं वाटलं की रुग्णाला काही बरं नाही वाटत तर मग शेवटची स्टेप म्हणून आपण त्याला नी रिप्लेसमेंट सर्जरी ही ॲडवाईस करतो. त्यामुळे जर असं बघितलं आपण स्टेप लॅडर अप्रोचनी तर
सगळ्यात शेवटी आपण नी रिप्लेसमेंट सर्जरीला ठेवतो. त्यामुळे माझ्या सगळ्या रुग्णांना ही विनंती राहील की तुम्ही जेव्हा तुमच्या डॉक्टरांकडे जाणार तर त्यावेळेस तुम्ही मात्र हा प्रश्न नक्की त्या डॉक्टरांना विचारा की डॉक्टर माझं कुठल्या ग्रेडमध्ये आहेत आणि त्याच्यानुसार मला कुठली ट्रीटमेंट मिळणार आहे. निश्चित हा खूप महत्त्वपूर्ण असा तुम्ही पॉईंट सांगितला की जेणेकरून रुग्णांना देखील त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. डॉक्टर, तुम्ही नी रिप्लेसमेंट म्हणजे गुडघ्या बदलाच्या संदर्भात बोललात, ही शस्त्रक्रिया नेमकी होते कशी? जेव्हा आपण हे नक्की करतो की रुग्णाला ही शस्त्रक्रियाची गरज आहे, त्यामध्ये नॉर्मली एकदा रुग्णाची सगळ्या तपासण्या वगैरे झाल्या आणि असं आपल्याला जेव्हा आपण फिजिशियन फिटनेस आणि भूल देणारे डॉक्टर आहेत त्यांचा ॲनेस्थेटिस्ट फिटनेस केल्यानंतर असं जेव्हा लक्षात येतं की रुग्णाला आपण शस्त्रक्रिया करू शकतो, त्यावेळेस रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात. त्यानंतर सांधा जो 3 हाडांनी बनलेला असतो, ज्यामध्ये एक वाटी आहे, वरचं मांडीचं हाड आहे, खालचं पायाचं हाड आहे. तर आता आपण स्क्रीनवर बघतोय की त्याच्यामध्ये तिन्ही हाडांमध्ये झीज झालेली आहे किंवा ती जे आर्टिक्युलर कार्टिलेज आहे ते सगळं डिन्यूड झालेलं आहे. त्याच्यावरचा जो कार्टिलेज जो गुळगुळीत हवा असतो तो पूर्णपणे गेलेला आहे. मग त्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर त्याला स्किनला कट केलं जातं. सुरुवातीला स्किनला कट केल्यानंतर आतमधले जे टिश्यूज असतात, वाटी बाजूला केली आपण की आतमधले जे टिश्यूज शिल्लक असतात ज्याच्यामध्ये कुर्च्या आहेत किंवा लिगामेंट्स आहेत ते कट करून आपण तिन्ही हाडांना कट करून त्याच्यामध्ये वेगवेगळे इम्प्लांट्स बसवतो. आता आपण जे बघतोय त्याच्यामध्ये टीबीएल बेस प्लेट आपण बसवली आहे. वरचं जे हाड आहे ज्याला आपण फिमरचं डिस्टल पार्ट म्हणतो त्याला वरती आपण एक कॅप जी म्हणतो आपण ती कॅप बसवतो आणि ज्यावेळेस असं लक्षात येतं की वाटी पण खराब झालेली, ती वाटीही चेंज करतो आणि दोन्ही हाडांमध्ये जी व्हाईट पार्ट आपण बघितला त्याला आपण अल्ट्रा हाय मॉलिक्युलर वेट पॉलिइथिलीन हा एक कॉम्पोनंट असतो, तो कॉम्पोनंट आपण बसवतो त्याच्यामध्ये, ज्यामुळे ज्या आपण नॉर्मली खुर्च्या असतात सांध्यांमध्ये तर त्या खुर्च्यांऐवजी आपण त्याला हायली क्लॉस्लिंग पॉलिमरचं पॉलिइथिलीन आपण हा कॉम्पोनंट बसवतो. नक्कीच तुम्ही डॉक्टर म्हणालात की गुडघा बदल ही एक शस्त्रक्रिया ही अशा पद्धतीने होते, पण गुडघा बदल शस्त्रक्रियेमध्ये वेदना होतात का? कारण होतात का मी हा प्रश्न अशासाठी विचारतोय कारण तुम्ही आधुनिक उपचार पद्धतीने करतात, तर यामध्ये वेदना होतात का आणि त्या कितपत असतात झालं तर? म्हणजे सांगायला एकदम तसं म्हटलं तर कॉमन सेन्स आहे की कुठलंही हाड आपण जसं ॲक्सिडेंट झालं आणि हाड मोडलं तर आपण बघतो की भरपूर वेदना त्या रुग्णाला होत असतात आणि याच्यामध्ये आपण जाणून बुजून ते हाड कट करतो. त्यामुळं नक्कीच रुग्णाला वेदना होतात. पण फॉर्च्युनेटली आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे सगळं पेन कंट्रोल करण्याचे खूप चांगले मेडिसिन्स आपल्याला उपलब्ध आहे, ज्यामध्ये आपण सुरुवातीला जे मेडिसिन्स होते ते जरा काय म्हणतात कमी परिणामकारक होते, पण आज सलाईनमधून औषधं जी दिली जातात त्यासोबतच आपण आजकाल नवीन इपिड्युरल इन्फ्युजन्स ज्यामध्ये मणक्याच्या आतमध्ये एक नळी ठेवलेली जाते आणि तिला कंटिन्युअस साधारण 24 ते 48 तास आपण त्या इन्फ्युजन देऊन त्या रुग्णाचं वेदना कमी करू शकतो. त्यासोबतच आता नवीन आधुनिक तंत्रज्ञानामुळे पॅचेस ज्याला ट्रान्सडर्मल पॅचेस म्हणतात ते पॅचेस आपण लोकल साईटला लावून सुद्धा रुग्णांची खूप मोठ्या प्रमाणात वेदना कमी करू शकतो. या पॅचेसचे खूप सारे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत जे आपल्या नॉर्मली सलाईन किंवा इपिड्युरलमुळे होतात, तर ह्या पॅचेसमुळे ते कॉम्प्लिकेशनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते. मग ही शस्त्रक्रिया कोणाकडनं करून घ्यायची, कुठून करून घ्यायची आणि मुळात त्याचा सक्सेस रेशिओ कशावर अवलंबून असतो? जसं आपण म्हणतो की कुठली शस्त्रक्रिया करायची तर या सगळ्या ॲक्टिव्हिटीचा जो सोल आहे तो ऑर्थोपेडिक सर्जन आहे. तर नक्कीच या सगळ्यात मोठी प्रायोरिटी, सगळ्यात पहिली प्रायोरिटी असणार आहे की हे ऑपरेशन करणारा जो काही डॉक्टर आहे तो अगदी निष्णात, कमीत कमी 3 ते 5 वर्ष प्रॅक्टिस ज्यांची आहेत आणि असे अनेक रुग्ण त्यांनी ट्रीट केलेले अशा रुग्णांकडनं करणं. ही शस्त्रक्रिया कुठं करावी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आजकाल आम्ही बघतो की ऑपरेशन करणं हा जरी एक भाग झाला तरी त्यासोबतच त्याला कुठलेही कॉम्प्लिकेशन्स न होऊ देणं हे सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो. आम्ही ऑर्थोपेडिक सर्जन्स म्हणून जे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीला ज्या घाबरतो कॉम्प्लिकेशन्स म्हणून तर तो आहे इन्फेक्शन. त्यामुळे इन्फेक्शन होऊ नये ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी या सगळ्या ऑपरेशन्समध्ये असते. त्यासाठी जे लागणारं ऑपरेशन थिएटरचं जे सेटअप आहे, ज्यामध्ये आधुनिक पद्धतीचे फ्युमिगेशनचे प्रोटोकॉल्स असतील, लॅमिनार एअरफ्लोज असेल ज्याच्यामध्ये 0.03 मायक्रॉन्सचे ऑर्गॅनिझमसुद्धा एका विशिष्ट प्रेशरने येऊन त्याचं एक लेअर
ऑपरेशन थिएटर किंवा OTच्या आजूबाजूला तयार करतात, ज्याच्यातनं बाहेर येणारे इन्फेक्शन तिथं होत नाहीत. त्यासोबतच तुम्ही बघताय की ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेट करताना स्पेसिफिक प्रकारचे स्पेस सूट्स आजकाल प्रचलित आहेत, ज्यामध्ये एक एअर ब्लोअर असतो आमच्या हेल्मेट्समध्ये आणि त्यातनं जे प्रेशराईज एअर येते ती सगळी खाली जमिनीकडे जाते आणि आम्ही ज्या फील्डमध्ये ऑपरेट करतो त्या फील्डमध्ये ती जात नाही. त्यामुळे इन्फेक्शन रेट फॉर्च्युनेटली मला सांगायला आनंद होतो की जेवढे काही ऑपरेशन्स आत्तापर्यंत केलेले आहेत त्या सगळ्यामध्ये इन्फेक्शन रेट हा आपल्या रुग्णालयात आपण जे केलं ते 0 आहे. त्यामुळे ही खूप आनंदाची गोष्ट आहे की यासाठी जसं मी म्हणालो की ऑपरेशन थिएटरचे प्रोटोकॉल्स असतील, पण त्यासोबतच मला अजून एक सांगावंसं वाटतं की ही सगळी ऑपरेशन्स जी होतात ती वयोवृद्ध लोकांमध्ये आपण करतो, ज्यामध्ये साधारण 60-65चे वरती असतात आणि सगळ्यांना ब्लड प्रेशर, शुगर, थायरॉइड्स हे सगळे आजार असतात. आणि ही जी शस्त्रक्रिया आहे ती त्याला आपण सुप्रामेजर सर्जरी म्हणतो आणि ही इलेक्टिव्ह सर्जरी आहे. त्यामुळे ज्या हॉस्पिटल्समध्ये हे सगळे डील करणारे काही कॉम्प्लिकेशन झालं तर याला, कारण याच्यामध्ये ब्लड लॉस सिग्निफिकंट असतो, पोस्ट ऑफ केअर खूप व्यवस्थित घ्यायला लागते. त्यामुळे ज्या हॉस्पिटल्समध्ये एक चांगलं ICU सेटअप आहे अशा सेटअपमध्ये हे ऑपरेशन्स करणं, आम्ही नेहमी मानतो की ही ऑपरेशन्स करणं हे एक टीमवर्क आहे. टीमवर्कमध्ये जसं एक ऑर्थोपेडिक सर्जन महत्त्वाचा आहे, त्यासोबतच त्याला सपोर्टिंग स्टाफ जो ऑपरेशन थिएटरचा असतो, याच्यासाठी काही स्पेशलाइज्ड भूलतज्ञ असतात. म्हणजे फॉर्च्युनेटली श्री गुरुजी रुग्णालय म्हणून आम्ही भाग्यवान आहोत की अशी सगळी टीम, असे सगळे भूल देणारे टीम आमच्यासोबत आहेत. फिजिओथेरपी खूप इम्पॉर्टंट पार्ट ऑपरेशन नंतर, म्हणजे आमचा आउटकम आम्ही मानतो की सर्जन सर्जरी करून चालला जातो, परंतु नंतरचं जे काही सांभाळायला लागतं, पेशंटला चालवणं असेल, त्याचा आउटकम रिझल्ट ओरिएंटेड जे म्हणतो आपण की त्यांनी पायऱ्या चढ उतर करणं असेल, मांडी घालून बसणं असेल, यासाठी खूप मोठा रोल हा फिजिओथेरपिस्टचा असतो. आणि आमच्या रुग्णालयात खूप चांगले निष्णात असे फिजिओथेरपिस्ट आणि ही सगळी टीम, भूल देणारे डॉक्टर्स असतील किंवा ICUचं बॅकअप असणारी टीम, ही सगळी टीम आपल्याकडे. सो इट्स अ टीम वर्क, व्हॉट आय से. नक्कीच डॉक्टर, तुम्ही खूप चांगली माहिती सांगताय. आपण ह्याविषयी अधिक माहिती देखील घेऊयात, पण तुर्तच वेळ झाली एका ब्रेकची. नमस्कार, हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण सांधेदुखीच्या संदर्भात चर्चा करतो आहोत डॉक्टर राजेंद्र खैरे यांच्याशी, जे नाशिकमधील श्री गुरुजी रुग्णालयाचे संस्थापक आहेत. डॉक्टर, मगाशी आपण शस्त्रक्रियेच्या संदर्भात बोलत होतो गुडघ्याच्या, तर गुडघाबद्दल शस्त्रक्रियेनंतर जीवनशैली सुरू करायला साधारण किती दिवस लागतात? मांडी घालून बसता येतं का, असा बऱ्याच जणांचा प्रश्नही असतो. बरोबर. खूप असे रुग्ण जे कंप्लेंट्स घेऊन येतात त्यांचं महत्त्वाचा विषय तोच असतो की आम्हाला इतके दिवस झाले मांडी पायऱ्या चढता येत नाही, मांडी घालता येत नाही, खाली बसता येत नाही. तर आत्ताच आपण जे व्हिडिओमध्ये बघता आहात की ऑपरेशन केल्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी आपण रुग्णाला वॉकरच्या सहाय्याने अगदी ICUमध्ये पहिल्याच दिवशी चालवतो. आता आपण बघतात की ऑपरेशन नंतर दुसऱ्या दिवशी तो पेशंट इंडिपेंडेंटली वॉकर घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो आहे. तिसऱ्या दिवशी जर तुम्ही बघितला तर तो विदाऊट सपोर्ट, आणि हा रुग्ण जर बघितला तर 82 वर्षांचे आजोबा आहेत, ज्यांचं 3 वर्षापूर्वीच बायपासची सर्जरी झालेली आहे आणि चौथ्या दिवशी ते अगदी इंडिपेंडेंटली विदाऊट एनी सपोर्ट आणि 5व्या दिवशी पायऱ्या चढ उतर सुद्धा करतायत. जर आपण हे बघतोय की जे एखादा 82 वर्षांचे आजोबा हे जर करू शकतात तर हे शक्य अगदी कोणालाही होणं शक्य आहे. त्यामुळे नॉर्मल्सीला यायला थोडेसे वेदना असतात नक्कीच. नॉर्मल्सीला यायला साधारण 4 ते 6 आठवडे आपण सांगतो आणि मांडी घालून बसायला नॉर्मली एक 6 ते 8 आठवडे, म्हणजे 1.5 ते 2 महिन्यामध्ये अगदी व्यवस्थित मांडी घालून पेशंट्स बसू शकतो. पण आम्ही हे रुग्णांना सांगतो की मांडी घातल्यानंतर हे फक्त आम्ही फोटो काढण्यासाठी की रुग्णाचा जो गुडघा आहे तो एवढा वाकू शकतो हे दाखवण्यासाठीच हे फक्त फोटो काढलेले असतात. जेवढं तुम्ही शक्यतो मांडी टाळावी. शक्यतो मांडी टाळावी. याचं कारण एवढंच की आतमध्ये जो पॉली असतो, प्लास्टिकचा जो पॉली असतो, त्याचं विअर अँड टेअर या मांडी घालण्यामुळे होण्याची शक्यता असते. डॉक्टर, या व्यतिरिक्त आधुनिक उपचार पद्धती कोणत्या आहेत आणि रोबोटिक बद्दल सुद्धा ऐकलं, तर त्याचा फायदा कितपत होतो? राईट. खूप महत्त्वाचा प्रश्न आणि खूप लोकांना नेहमी आधुनिकतेची गरज भासत असते. ओव्हर अ पिरियड जर आपण बघितलं, काळानुरूप या सांध्यांमध्ये पण खूप सारे बदल झालेले आहेत, ज्यामध्ये आपण म्हणू की अगदी इम्प्लांट्सच्या मटेरियलपासून, ज्यामध्ये सुरुवातीला अगदी स्टेनलेस स्टील्सचे होते, त्यानंतर टायटेनियम कोबाल्ट क्रोमचे आले, अगदी आपण बघतो मार्केटमध्ये आता काही गोल्डनी सुद्धा ज्याला म्हणतात असे अवेलेबल आहे.
त्यामुळे सिरॅमिक्सचे इम्प्लांट्स जे नॉर्मली हिप रिप्लेसमेंट्समध्ये वापरले जातात, ही सगळी अवेलेबिलिटी मटेरियलमध्ये झालेली आहे. त्यासोबतच डिझाईन्समध्ये सुद्धा खूप सारे बदल ज्याला झालेले असं म्हणता येईल. डिझाईन्समध्ये अगदी पेशंट स्पेसिफिक नीज, त्याच्यानंतर रेशल स्पेसिफिक, सुरुवातीला असं बघत जे इम्प्लांट्स यायचे आपल्याकडे ते बाहेरून यायचे, त्यामुळं त्यांचं डिझाईन्स आणि आपल्या इकडचे एशियन पॉप्युलेशनचं डिझाईन्स हे वेगळं होतं. त्यामुळे ते डिझाईन्स एशियन स्पेसिफिक एशियन लोकांसाठीचे वेगळे डिझाईन्स मार्केटमध्ये आले. त्याच्यानंतर जेंडर स्पेसिफिक ज्याला म्हणतो आपण, मेल्समध्ये फिमेल्समध्ये वेगळं स्ट्रक्चर्स असते गुडघ्यांचं, ते जेंडर स्पेसिफिक. त्याच्या पुढेही जाऊन आजकाल पेशंट स्पेसिफिक नीज किंवा हिपसुद्धा अवेलेबल आहे, ज्याला 3D प्रिंटिंगद्वारे आपण रिक्रिएट करू शकतो. तर हे सगळे बदल काळानुरूप झालेले आहेत. रोबोटिक्सचं जर म्हणायचं तर रोबोटिक्सचा अनुभव असा आहे की माझं मत असं आहे की जे क्रिटिकल ऑपरेशन्स असतात, आता आपण बघितलं की जे कन्व्हेन्शनल मेथडनी केल्यानंतरही तुम्हाला एवढे चांगले रिझल्ट्स मिळतात आपल्याला. आधुनिक ती जोड एवढ्यासाठीच दिलेली असते की पेशंट्स स्पेसिफिक असावं, त्याचं रिकव्हरी फास्ट व्हावी, ब्लड लॉस कमी व्हावा ह्यासाठी, आणि अगदी प्रिसाईज कट या याच्याद्वारे आपल्या रोबोटिक्सद्वारे घेतली जातात. पण जर आपण इव्हिडन्स बेस्ड मेडिसिन्स बघितलं तर खूप जास्त सिग्निफिकंट फरक रोबोटिक्स आणि कन्व्हेन्शनलमध्ये वाटत नाही. पण साधारण सांधेदुखीसाठी म्हणजे सांध्याच्या शस्त्रक्रियेसाठी किती सांधे योग्य असतात, कुठले सांधे योग्य असतात, त्यांचं वय किती असतं, आणि थोडासा एक अजून असा प्रश्न आहे की तरुणांनी या संदर्भात काय निर्णय घ्यावा शस्त्रक्रियेच्या संदर्भात? आजकाल आपण बघितलं आहे की इम्प्लांट्स जे आहेत पेशंट स्पेसिफिक ज्याला म्हणतो, आणि रुग्णांची सगळ्यांची अपेक्षा हीच असते की माझं जीवन पूर्ववत जसं मी ऑपरेशनच्या अगोदर किंवा त्रासाच्या अगोदर होतो तसं व्हायला पाहिजे. तर आपण त्याच्यामध्ये म्हणतो की जे हायफ्लेक्स डिझाईन्स असतात गुडघ्यांच्या बाबतीत जर बोलायचं तर हायफ्लेक्स डिझाईन, ज्याच्यामध्ये तो गुडघा साधारण 155 डिग्री मोडला जातो, म्हणजे नॉर्मल जेवढी मांडी घालण्यासाठी आपल्याला गुडघा मोडला गेला पाहिजे तेवढी अपेक्षा रुग्णांची असते. त्यामुळं हायफ्लेक्स डिझाईनचे किंवा जेंडर स्पेसिफिक नीज, कारण पेशंट स्पेसिफिक नीज खूप महाग असतात, जे अजून भारतामध्ये अजून तरी आलेले नाही आहेत. हिपबद्दल जर सांगायचं तर त्यातले त्यात सिरॅमिक्स हिप, आता आपण बघतोय की पोस्ट कोविड काळ आहे आता, आणि पोस्ट कोविड खूप साऱ्या यंग पॉप्युलेशनमध्ये म्हणजे मेल्समध्ये अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फीमर खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळालेले आहेत. त्यामुळे हे खुबे बदलण्यासाठीचे जे इम्प्लांट्स असतात ते सिरॅमिक जर वापरले तर त्याचा आउटकम, ज्याचा आत्ता आपण रुग्ण त्या स्क्रीनवर बघता आहात की हा रुग्ण आहे अगदी 32 वर्ष त्याचं वय आहे, आणि एव्हियन झाल्यामुळे त्याला हा त्रास झालेला होता, हा खुबा बदललेला आहे, आणि अगदी नॉर्मल त्याचं रुटीन मांडी घालणं असेल, चालणं असेल, म्हणजे तो जेव्हा आला त्याला चालणंही अवघड होत होतं, मांडी घालणं शक्य नव्हतं, पायऱ्या चढ उतर करणं शक्य नव्हतं. आता तो व्यवस्थित मांडी घालून चालायला कुठलाही त्रास होत नाही, त्याला शौचाला बसायला सुद्धा त्रास होत नाही. तर ही सगळी किमया आहे जी इथे आजकालच्या अवेलेबल सिरॅमिक्स ऑन सिरॅमिक ज्याला आपण इम्प्लांट्स म्हणतो, तर त्याच्यामध्ये सिरॅमिक ऑन सिरॅमिकमध्ये आपण जर बघितलं तर हे इम्प्लांट जे आहे हे सिरॅमिकचं असतं. वरचा जो पार्ट आहे त्याच्या वरचं जे लायनर असतं हे सुद्धा सिरॅमिकचं असतं. हे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे या सगळ्या हिप सर्जरीजचे. त्यामुळं ज्यांचं वय कमी आहे त्यांनी सिरॅमिक ऑन सिरॅमिक जास्त प्रेफर करावं असं मी सुचवेल. डॉक्टर, तुम्ही जे सगळं शस्त्रक्रियेबद्दल सांगितलं, म्हणजे एकंदरीतच खुबा बद्दल जी शस्त्रक्रिया जी आहे त्याच्यानंतर जीवनशैली पूर्ववत होऊ शकते का, असं सर्वसाधारणपणे तुम्ही सांगू शकाल का कार्यक्रम संपता? अगदी योग्य प्रश्न आहे. हे सगळ्या ज्या शस्त्रक्रिया करतो आपण त्या सगळ्या इम्प्रूव्हिंग क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला म्हणतो, त्या गुडघ्याच्या असो खुब्याच्या असो, ज्या रोजच्या आयुष्यातल्या ज्या गरजा आहेत आपल्याला, पायऱ्या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढ उतर करता आल्या पाहिजे, मला प्रवास करायचा आहे, मित्रांना भेटायला जायचं, मला 2 व्हीलर चालवता आली पाहिजे, बसमध्ये मला चढून प्रवास करता आला पाहिजे. तर या सगळ्या आधुनिक काळामध्ये मला वाटतं की या सगळ्या शस्त्रक्रियांनी हे सगळं पॉसिबल आहे. पण त्याच्यासाठी जसं मी म्हणालो की रिक्वायरमेंट आहे त्या सगळ्या तशा आधुनिक सगळ्या सेटअप्सची असतील, तसे डॉक्टरांची असेल आणि तशा टीमवर्कची असेल. मला वाटतं हे सगळं जर जुळून आलं तर नक्कीच सगळे रुग्ण आपापलं आयुष्य अगदी पूर्ववत पहिल्यासारखं जगू शकतील. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात, खूप चांगली आणि महत्त्वाची अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू.
डॉक्टर राजेंद्र खैरे यांनी आपल्याला अत्यंत महत्त्वाची अशी खुबा संदर्भातली जी माहिती दिलेली आहे ती तुम्ही ऐकली असेल आणि त्यानुसारच तुम्ही तुमची जीवनशैलीत देखील बदल करा. जर कुठली लक्षणं वाटत असतील आपल्याला सांधेदुखीच्या संदर्भातली तर संबंधित डॉक्टरांना, संबंधित एक्सपर्ट्सना भेटा. अगदी तुम्ही राजेंद्र खैरेजींना सुद्धा देखील कॉन्टॅक्ट करू शकता श्री गुरुजी रुग्णालय नाशिकमध्ये, जेणेकरून तुमच्या मनातल्या शंका दूर होतील. कदाचित एखाद वेळेस शस्त्रक्रियेची गरज देखील नसेल तर ती आपल्याला टाळता येईल आणि एक चांगल्या मोकळ्या पद्धतीने जीवनशैली जगता येईल. तुर्तास हितगुजमध्ये वेळ झाली आहे, आता इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे झी 24